विभागाच्या कार्यालयावर आपण आहात, आंदोलन करत आहात, नेमकं काय कारण आहे? कारण असं आहे की आकडा पण लपवला जातोय. कधी ते म्हणतायत 15 जण दगावलेत, कधी म्हणतायत 19 जण दगावलेत. ज्यावेळेस माहिती घ्यायला गेलं तर ते आकडे लपवण्याचं काम करतायत. आज माहीत पडलं की ज्याच्यावर गुन्हा दाखल केला त्यातला एक आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणेमध्ये वारला. तो म्हणतात की त्यानं सुद्धा दारू पिली. आता दारू पिली का दारू पाजली हा खरा प्रश्न आहे. आणि त्याला मारण्याच्या मागचा हेतू नेमका काय आहे, कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला गेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 10 वाजेपर्यंत शहरं बंद करणारे पोलीस, अतिशय तात्परतेनं सगळं बंद करणारे, मात्र 10 वाजल्यानंतर ते दारूचे अड्डे चालू ठेवतात. 10 वाजल्यानंतर ते भट्ट्या चालू ठेवतात. ह्याचा आम्ही युवक काँग्रेसतर्फे निषेध करतो. आणि देवेंद्र फडणवीस सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. मला असं वाटतं दुसरं जे खातं गृहमंत्री म्हणून त्यांनी स्वतःकडे ठेवलं त्याचं कारण असं आहे की विरोधी पक्षातल्या लोकांच्यावर निगराणी ठेवायला ठेवलंय का दारूचे अड्डे बंद करायला ठेवलंय हे त्यांनी आधी स्पष्ट करायला पाहिजेत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्हाला आता पोलिसांनी अडवले सुद्धा. कुलूप घेऊन आलो कारण आमचं महत्वाचं कारण असं आहे की बंद करा. जर तुमच्याच्यानी जर हे गुन्हे थांबवता येत नसतील, तुम्हाला पूर्ण वेळ मोकळीक देतो आम्ही युवक काँग्रेसतर्फे की जा लोकांना लुटा, लोकांकडनं हप्ते घ्या, हे ऑफिस बंद करा. ऑफिसला यायचं कशाला, फॉर्मॅलिटी कशाला करायची की 6 तास 8 तास ऑफिसला बसायचं आणि नंतर त्यांच्या हस्तकांना पाठवायचं आणि हप्ते गोळा करायचे. याचा आम्ही निषेध करण्यासाठी ते कुलूप आणलेलं आणि ते कुलूप लावण्यासाठी आम्ही आलेलो. मात्र पोलिसांनी आम्हाला इथं अडवलं. अनेक ठिकाणी अवैध दारूची विक्री केली जाते, पण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही कारवाई केली जाते. आज ते जागे झाले. जागे झालेत की जागे झाल्याचं नाटक केलं हा फार मोठा प्रश्न आहे. 2 दिवस जागा राहायचं, 2 दिवस कारवाया करायच्या, तिसऱ्या दिवशी ज्या आरोपीवर परत हा गुन्हा दाखल केला त्याच्यावर 16-17 गुन्हे आहेत. म्हणजे तुम्ही त्याला बाहेर पाठवल्यानंतर तो ज्या हिमतीनं परत तो धंदा चालू करतो याच्यासाठी त्याला कोण खतपाणी घालतंय? पोलिसांच्या मदतीशिवाय किंवा डिपार्टमेंटच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. डिपार्टमेंटमध्ये कोणतरी लागे बांधे असल्याशिवाय होत नाही या गोष्टी. मागणी आमची अशी आहे की गृह खातं हे दुसऱ्याच्या हाती द्या जर सांभाळल्या जात नसेल तर. काल आमच्या हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस सरकार किंवा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पांडू हवालदारासारखं काम करतायत का हा खरा प्रश्न आहे. आणि जर ते तसं असेल तर राजीनामा द्या. दुसऱ्या तुमच्याकडे तसेही 3 पक्ष तुमच्या सोबत आलेले आहे. एकही माणूस दुसरा काबिल नाहीये का की गृहमंत्री पूर्ण वेळ सांभाळायला? कारण गुन्हा घडत असताना, लोक मरत असताना, खोटी दारू बनत असताना जेवढं एक्साईजचं काम आहे तेवढंच ते पोलिसांचं सुद्धा काम आहे. 2 दिवसात एक्साईज अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे, याबद्दल तुम्ही संतुष्ट? आता ते निलंबन तात्पुरतं आहे, त्याच्यावर कारवाई होणार, नंतर त्यांचे पैसे मागितले जाणार. तुम्हाला निलंबित करणार नाही याच्यासाठी तुम्ही परत 5-5 लाख द्या, 10-10 लाख द्या. तुम्हाला माहित आहे पत्रकार बांधवांना आणि महाराष्ट्राची जनता पण खुळी नाही आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे की एक्साईज डिपार्टमेंटमध्ये जर तुम्हाला पोझिशन पाहिजे असेल तर 20-20, 25-25 लाख आणि पुण्यात जर पोझिशन पाहिजे असेल तर 1-1, 2-2 कोटी रुपये देऊन पुण्यात यावं लागतं. तर ते कशाला यावं लागतं? 1 कोटी रुपये दिल्यानंतर तुम्हाला काय वसूल कुठनं करणार तुम्ही? तर अशा भट्ट्या चालून तुम्ही वसूल करताय आणि याच्यामुळे जीव जातोय लोकांचा. याचा आम्ही निषेध करतो. दारूचे अड्डे हे चालू आहेत. आता इथे आपण वर बघतोय इथं यांच्या पत्रावर दारू ठेवलेली आहे, यांच्या पत्रावर कॅन आहेत दारूच्या. मग याची लाज वाटली पाहिजे की एक्साईज डिपार्टमेंट तिथं वर पत्रांवर दारू फेकलेली आहे. यांच्याकडे ह्यांना जर ह्यांच्या पत्रावरची दारूचा मेळ नसेल तर पुण्यातल्या इतर ठिकाणी काय चाललंय याचा कसा त्यांना अंदाज असणार आहे? बंद केले जातात आणि पब बार हे सगळे सुरू आहेत. आज गरिबांच्या हॉटेल बंद केल्यामुळे, पब बंद केल्यामुळे 10 वाजता तुम्ही पब बंद करता, हॉटेल बंद करता. ज्या हॉटेल धारकांकडे लायसन्स आहे त्यांना तुम्ही दंडुके घेऊन सांगता 10 वाजता बंद करा. कारण काय आज मजुरांना विद्यार्थी संख्या आहे पुण्यामध्ये. आज त्यांचे खांद्याचे वांदे झालेले आहेत. 10 लोकांना जेवायला मिळत करणार नाही. आहेत. 9 वाजले 10 वाजले बंद करतात आणि जे 50 रुपयाला जी प्लेट मिळत होती ती 80 रुपयाला आज विकली जाते आणि ते चालतंय तुम्हाला. आणि इकडे दारू करणाऱ्यांना तुम्ही मोफत दारू म्हणजे इकडे चाललंय काय तुमचं? 10 नंतर 2 दिवसापूर्वी तुम्ही सारसबाग बंद केलं होतं. अशा कारवाई करता, JCB ची कारवाई करता. मग हे दारू बंद करायची कारवाई तुमच्याकडनं होत नाही का? होत नाही, हप्ते चालू आहेत ना. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आता ही घटना घडल्यानंतर